भाजप आमदार मेहर कोटेचे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। 2024 ला निवडणूक झाली तर तुमच्या विरोधामध्ये ज्यांनी निवडणूक लढवली संजय दिना पाटील चर्चेत आलेले आहेत। पत्रकारांवरती थेट शिवीगाळ त्यांनी केलेली आहे। मी ते बाईट बघितलं नाहीये, पण आज तुमच्या माध्यमाने मला तुम्ही सांगितलंय तर मी एवढं सांगू इच्छितो, कोणताही जनप्रतिनिधी असो, नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, पत्रकारिता व पत्रकारांचा सन्मान नेहमी राखलाच पाहिजे। आता ते काय परिस्थितीमध्ये त्यांनी काय सांगितलं ते मला माहित नाहीये, पण जो कोणी असो, प्रेस पत्रकारिता हे आपल्या देशाचा चौथा महत्वाचा स्तंभ आहे आणि त्यांचेही तेवढेच अधिकार आहे। आणि म्हणून माझं वैयक्तिक मत खूप स्पष्ट आहे, पत्रकारांचा नेहमी सन्मान राखला पाहिजे आणि शिवीगाळ हे पत्रकार सोडा कोणाबरोबरही नाही केली पाहिजे। पण ज्या प्रकारे 2024 ला निवडणूक लढवला त्यावेळेला विरोधात होते ते आरोप प्रत्यारोप होत होते, मात्र आता मैत्र्या झालेले आहेत कारण महायुतीत चालले नाही। बघा, मी आधीच सांगितलं ते एनडीए मध्ये आलेले आहेत आणि मी त्यांचं स्वागतही केलेलं आहे। निवडणुकामध्ये आरोप प्रत्यारोप होणारच आहे। आजची घटना वेगळी आहे, तुम्ही म्हणताय असं घडलं मला माहित नाही, पण मी एवढं सांगू इच्छितो की श्री संजय दिना पाटील असतील किंवा कोणतेही निवडून आलेले प्रतिनिधी असतील, त्यांनी पत्रकारांचा सन्मान राखलाच पाहिजे। नेत्यांच्या अशा प्रकारे शिवीगाळामुळे महायुतीची राज्यभरातील जी गनिमा आहे ती धुळीस मिळेल असं वाटते का? कारण ते आता एनडीए मध्ये सामील झालेले आहेत। बघा, तिकडे परिस्थिती सध्या वेगळी आहे। तुम्ही बघतात रोज सकाळी संजय राऊत टीव्ही वरती येऊन म्हणतो की आम्ही तुमच्या घरात घुसून मारू, फलाणा करू, ढिमका करू, ऑपरेशन तुडवा करू। तर शेवटी तेही मनुष्य आहेत, संताप आला असेल त्यांना आणि त्यांनी असं काही भाष्य केला असेल तर ते संतापामुळे केलं असेल, पण तरी मी सांगेन आपल्याला पत्रकार एवं सामान्य नागरिकांसोबत पण त्यांचा सन्मान राखला पाहिजे आणि शिवीगाळ तर हे एक्सेप्टेड नाहीच आहे। आणि महायुतीची तुम्ही काळजी करू नका, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी यांच्या सर्वांचं कार्य पूर्ण महाराष्ट्राची जनता बघते आणि म्हणून हल्ली झालेली निवडणुकामध्ये आपण पाहिलं की वन साइड महायुतीचाच विजय झालाय। थोडक्यात महाराष्ट्राची जनतेला महायुतीमध्ये प्रचंड विश्वास आहे। शेवटचा प्रश्न, काय सल्ला देईल त्यांना? नाही, मी सल्ला देणारा कोणी नाहीये, मी छोटासा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे। मी माझं मत सांगू शकतो की कोणत्याही जनप्रतिनिधीने पत्रकारांना शिवीगाळ देणं योग्य नाहीये आणि पत्रकारच नाही तर जे सामान्य जनजीवनात आम्हाला भेटतात त्यांचा सन्मान राखलाच पाहिजे। कॅमेरा पर्सन अवधेश करिसम, पाटील, मुंबई।